नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बालाजी मुळ। आज आपण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या सोप्या टॉपिकच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा टॉपिक नीट परीक्षेमध्ये आपणास 8 मार्क्स मिळवून देणार आहे आणि या टॉपिकच्या माध्यमातून आपणास बायोटेक्नॉलॉजी सारखे टॉपिक्स किंवा मग बरेचसे जेनेटिक्सचे टॉपिक आहेत, त्या टॉपिक्सचे बरेच कन्सेप्ट आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत। मग आजचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स। मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या टॉपिकचा जो बेस आहे हा बेस आपण पूर्वीच्या टॉपिकमध्ये ऑलरेडी कव्हर केलेला आहे। मित्रांनो, मेंडेल्स हे जे सायंटिस्ट होते, या मेंडेल या सायंटिस्टने आपणास जेनेटिक्सच्या संदर्भामध्ये बरीचशी माहिती आपणास ऑलरेडी दिलेली आहे आणि त्याच माहितीच्या बेसिसवर आज आपण समोर जाणार आहोत। आणि आजचा जो टॉपिक आहे तो आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स। म्हणजेच मित्रांनो, आपण आपले 8 मार्क कव्हर करण्यासाठी रेडी झालेलो आहोत। तर बघू आता ॲक्च्युली मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स काय आणि या टॉपिकची सुरुवात ॲक्च्युली कशी करायची। या टॉपिकची सुरुवात एका छोट्या पॉईंटने आणि एका महत्त्वाच्या प्रश्नाने सुद्धा होते। जसं की तो छोटा जो पॉईंट आहे तो म्हणजेच आपणास 4 मार्क्स मिळून देणार आहे, कारण पूर्वीच्या परीक्षेमध्ये या पॉईंटवर बरेचसे क्वेश्चन येऊन गेलेले आहेत आणि म्हणून आपण डायरेक्टली आपला वेळ वाया न घालता सरळ आपण टॉपिकची सुरुवात करणार आहोत। आता ॲक्च्युली ज्या टॉपिकची आपण सुरुवात करणार आहोत ती आपली सुरुवात कॅरेक्टरिस्टिक्सपासून होणार आहे। आणि मग कॅरेक्टरिस्टिक्स कशाचे असतील तर कॅरेक्टरिस्टिक्स असतील ते म्हणजेच जेनेटिक मटेरियलचे। मित्रांनो, जेनेटिक मटेरियल म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये एक चित्र उभं टाकते आणि ते चित्र म्हणजेच काय की एक सेल असते, जसं की युकॅरियोटिक सेल आहे। युकॅरियोटिक सेलमध्ये डिफरंट टाईपचे सेल ऑर्गनल आहेत आणि या डिफरंट टाईपच्या सेल ऑर्गनलपैकी महत्त्वाचा सेल ऑर्गनल म्हणजे न्यूक्लियस आहे। या न्यूक्लियसचं चित्र आपल्या डोक्यात उभं राहते। आता ॲक्च्युली जर न्यूक्लियसचं चित्र डोक्यामध्ये उभं टाकत असेल तर निश्चितच त्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असणाऱ्या कंटेंटला आपण जेनेटिक मटेरियल म्हणू शकतो। परंतु ते कंटेंट कोणते तर ते कंटेंट जे आहेत ते म्हणजेच त्या ठिकाणी प्रेझेंट असणारं जेनेटिक मटेरियल, ज्याला आपण DNA आणि RNA या नावाने ओळखतो। परंतु एवढ्या लवकर आपण DNA आणि RNA त्याला म्हणणारच नाही, कारण शास्त्रज्ञाने याच्यावर बरेच एक्सपेरिमेंट केल्याच्या नंतर आपल्याला DNA आणि RNA सांगितलं। मग आपण तर एवढ्या लवकर त्याला DNA म्हणू शकत नाही आणि RNAही म्हणू शकत नाही। मग त्यापूर्वी आपण जेनेटिक मटेरियलचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहू आणि जेनेटिक मटेरियलचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्यानंतर थोडं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघू। हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितल्याच्या नंतर आपल्या लक्षात येणार आहे DNA आणि RNA ॲक्च्युली काय आहे। तर मित्रांनो, जाऊ आपण थोडं समोर। जो पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आणि छोटासा आहे, ज्याला आपण म्हणू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक मटेरियल। ठीक आहे, तर आपला जो पॉईंट आहे तो आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक मटेरियल। कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक मटेरियल। मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचे कॅरेक्टर असतात, तसंच जेनेटिक मटेरियलचे सुद्धा कॅरेक्टर आहेत। त्यामध्ये पहिले कॅरेक्टर दिलेलं आहे जेनेटिक मटेरियलचं, ते म्हणजे जेनेटिक मटेरियल हा रेप्लिकेट होऊ शकतो। आता रेप्लिकेट म्हणजे काय, जसं उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे एखादा जर ऑर्गॅनिझम असेल तो जर स्वतःसारखी कॉपी तयार करत असेल, जसं की अमिबामध्ये आपण एक्सप्लेनेशन देऊ शकतो, तर त्या कॉपीला आपण त्या ऑर्गॅनिझमचे डुप्लिकेट म्हणू शकतो। तशाच प्रकारे जेनेटिक मटेरियलसुद्धा स्वतःसारखी कॉपी तयार करू शकतो, म्हणजेच त्याच्याकडे रेप्लिकेट होण्याची कॅपॅसिटी आहे, तो रेप्लिकेशन दाखवू शकतो। मग आपण पहिले कॅरेक्टर सांगणार आणि अत्यंत सोपं कॅरेक्टर आहे जेनेटिक मटेरियल हॅज कॅपॅसिटी टू रेप्लिकेट, म्हणजे याच्याकडे रेप्लिकेट होण्याची कॅपॅसिटी आहे। पहिले कॅरेक्टर जेनेटिक मटेरियल हॅज कॅपॅसिटी टू रेप्लिकेट। पहिला आणि महत्त्वाचा सेंटेन्स या ठिकाणी लक्षात घेतलेला आहे। सेकंड कॅरेक्टर आपण बघू। सेकंड कॅरेक्टरसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आणि सोपं कॅरेक्टर आहे। ॲक्च्युली सेकंड कॅरेक्टर काय आहे तर सेकंड कॅरेक्टरसाठी आपणास थोडा एक छोट्याशा कन्सेप्टचा विचार करावा लागणार आहे। जसं की आपण त्या ठिकाणी सेकंड कॅरेक्टर सांगू शकतो, इट शुड शो अ म्युटेशन अँड शुड बी इनहेरिटेबल्स, म्हणजे जेनेटिक मटेरियल हे म्युटेशन दाखवू शकते। म्युटेशन म्हणजेच त्या ठिकाणी घडणारा चेंज। आणि
म्युटेशनबद्दल डिटेल आपल्याला थोड्या वेळाने लक्षात येणार आहे, परंतु पूर्वीसुद्धा आपल्याला पहिल्या टॉपिकमध्ये म्युटेशनबद्दल बऱ्याच कन्सेप्ट कळाल्यात. तसं जेनेटिक मटेरियलचं तर दुसरं कॅरेक्टर आहे ते म्हणजेच इट शूड शो म्युटेशन अँड शूड बी इनहेरिटेबल्स. येणारं जे म्युटेशन आहे ते इनहेरिटेबलसुद्धा असते. जसं आपण या ठिकाणी लिहू शकतो, इट शूड शो म्युटेशन. ठीक आहे, म्हणजे म्युटेशन त्या ठिकाणी आपल्या लक्षात आलेलं आहे. इट शूड शो म्युटेशन. सेकंड याच्यात सगळेच आपण कंटिन्यू करूया सेंटेन्सला. काय सांगितलं सर लगेच की इट शूड बी इनहेरिटेबल्स. म्हणजेच याच्याकडे इनहेरिटन्सचे कॅरेक्टरसुद्धा आहेत. जसं की द कॅरेक्टर विच ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग दॅट इज द इनहेरिटेबल कॅरेक्टर. त्यालाच आपण इनहेरिटेबल कॅरेक्टर असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे जेनेटिक मटेरियलकडे इनहेरिटेबलचे सुद्धा कॅरेक्टर प्रेझेंट आहेत. तिसरं महत्त्वाचं सेंटेन्स काय दिलं आहे? तिसरं महत्त्वाचं सेंटेन्स त्या ठिकाणी आपण सांगू शकतो आणि ते अत्यंत सोपं आहे. जसं की जेनेटिक मटेरियल ट्रान्समिट देअर इन्फॉर्मेशन बाय ट्रान्सक्रिप्शन. आता ॲक्च्युली काय सांगितलं आहे की जेनेटिक मटेरियल हा त्याची इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करतो. कशी ट्रान्समिट करतो? तर तो ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसने ट्रान्सक्रिप्ट करू शकतो. आपण सेंटेन्स बोर्डवर लिहूत अगोदर जसं की थर्ड कॅरेक्टर आणि इम्पॉर्टंट कॅरेक्टर दिलं आहे. जेनेटिक मटेरियल ट्रान्समिट इन्फॉर्मेशन बाय ट्रान्सक्रिप्शन. मित्रांनो, हा वर्ड महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? ट्रान्सक्रिप्शनबद्दल आपण लगेच चर्चा करणार आहोत. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे एक अशा प्रकारची प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये DNA आर एन एच्या संदर्भामध्ये मॉडिफाय केले जाते. म्हणजे DNA हा RNAकडे प्रवास करत जातो. DNA कन्वर्ट्स इनटू द RNA फॉर्म, म्हणजे तो RNA फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. याबद्दल डिटेल आपण नंतर चर्चा करणार आहोत. आता आपण इथे एवढंच लक्षात ठेवणार, जेनेटिक मटेरियल ट्रान्समिट देअर इन्फॉर्मेशन बाय ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. म्हणजे ते ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसने त्यांची इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करू शकतात. ठीक आहे. आता इन्फॉर्मेशन म्हणजे काय? इन्फॉर्मेशन याचा अर्थ असा होतो की काही कॅरेक्टर्स, जसं की पॅरेंट्सकडे जर कॅरेक्टर असतील तर ते ऑफस्प्रिंगमध्ये येतात. मग जे कॅरेक्टर पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे येतात त्याला आपण इन्फॉर्मेशन असं म्हणू शकतो. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे, जसं की उदाहरणार्थ मेंडेल्सनं जे आपल्याला पहिल्या टॉपिकमध्ये सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? लाईक बिगेट्स लाईक, जशास तसे. लाईक बिगेट्स लाईक म्हणजे जशास तसे. याचा अर्थ काय होतो? डॉग प्रोड्युसेस पपी, एलिफंट प्रोड्युसेस एलिफंट, मँगो प्रोड्युसेस मँगो अँड पिजन प्रोड्युसेस पिजन. असे महत्त्वाचे काही सेंटेन्स दिले होते. याचा अर्थ काय होतो? डॉग्सकडून पपी जन्माला येऊ शकतात, एलिफंटकडून एलिफंटच जन्माला येऊ शकतात, ह्युमन बिईंगकडून ह्युमन बिईंगच जन्माला येतात आणि मँगो ट्रीकडून मँगो जन्माला येऊ शकतात किंवा मँगो ट्रीज जन्माला येऊ शकतात. मग जसा सजीव आहे तशाच प्रकारची निर्मिती ऑफस्प्रिंगची किंवा प्रोजनीची होत असते. त्याला लाईक बिगेट्स लाईक असं म्हणतात. आणि ती जी काही समजा तयार करण्याची प्रोसेस आहे किंवा जो जन्माला येणारा सजीव आहे तो प्रिव्हियस पॅरेंटचे किंवा आपल्या पूर्वजाचे जे गुणधर्म घेऊन येतात त्याला इन्फॉर्मेशन म्हणतात. आणि ही इन्फॉर्मेशन जेनेटिक मटेरियलकडे असते. म्हणजे हाही महत्त्वाचा पॉईंट आपण त्या ठिकाणी एक्सप्लेन केला. म्हणजे मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून एका पेपरमध्ये 3ही सेंटेन्स जशाला तसे दिले आहेत आणि प्रश्न काय विचारलेला आहे? आयडेंटिफाय द इनकरेक्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियलचं इनकरेक्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? आणि शेवटचं सेंटेन्स जे होतं ते चुकीचं होतं. आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्स आयडेंटिफाय करायचं होतं. शेवटच्या सेंटेन्समध्ये काय सांगितलं होतं? ऑल टाईप्स ऑफ जेनेटिक मटेरियल रिस्पॉन्सिबल टू परफॉर्म द ॲक्टिव्हिटी ऑफ क्लोन फॉर्मेशन. म्हणजेच प्रत्येक आणि सर्वच जेनेटिक मटेरियल जे आहे ते क्लोन फॉर्मेशन दाखवतात. म्हणजे या ठिकाणी चौथं जे सेंटेन्स होतं ते चुकीचं होतं. मित्रांनो, सगळेच जेनेटिक मटेरियल क्लोन फॉर्मेशनसाठी 100% प्रिपेअर नाहीत. याचा अर्थ काय होतो? क्लोनचा मिनिंग आपल्या लक्षात येणार आहे. क्लोनचा मिनिंग आपण नंतर पाहणार आहोत आणि क्लोनचा मिनिंग आपण याच्या पूर्वीच्या टॉपिकमध्ये एक्सप्लेनसुद्धा केलेला आहे.
ठीक आहे. तर अशा प्रकारचा महत्त्वाचा आणि सोपा टॉपिक होता, सोपा पॉईंट होता, ज्या पॉईंटमधून आपल्याला 4 मार्क्स मिळू शकतात. आता मित्रांनो आपण थोडं समोर जाऊ. समोर गेल्यानंतर एक आपण अजून महत्त्वाची कन्सेप्ट एक्सप्लेन करणार. ती कन्सेप्ट म्हणजे न्यूक्लिक ॲसिड. आता ॲक्च्युली न्यूक्लिक ॲसिडबद्दल आपण बोलणार आहोत. नेक्स्ट पॉईंट आहे न्यूक्लिक ॲसिड. काय असेल बरं अर्थ याचा? न्यूक्लिक ॲसिडचं मिनिंग अत्यंत सोपं आहे आणि न्यूक्लिक ॲसिड म्हणजेच द ॲसिड विच प्रेझेंट इनसाइड टू द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या मध्ये प्रेझेंट असणारं ॲसिड त्यालाच आपण न्यूक्लिक ॲसिड म्हणतो. मग न्यूक्लिक ॲसिड जर न्यूक्लियसच्या मध्ये प्रेझेंट असेल तर हे ॲसिड कुठल्या प्रकारचं आहे, कोणतं ॲसिड आहे? परंतु याच्यापूर्वी आपणास काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आत्ताच आपण न्यूक्लिक ॲसिड हा शब्द नाही वापरणार. आपण न्यूक्लिक ॲसिड याच्याबद्दल चर्चा करणार, परंतु त्यापूर्वी त्याची हिस्ट्री काय, त्याला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड कसं मिळालं त्याबद्दल चर्चा करणार. मग याला मिळालेलं जे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे ते हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड फेडरिक मिशर आणि ऑल्टमन या दोघांकडून आलेलं आहे. मग ॲक्च्युली बघू फेडरिक मिशरचं एक्सपेरिमेंट आणि त्यांनी दिलेलं न्यूक्लिक ॲसिड हे काय आहे. तर सगळ्यात अगोदर आपण पाहू ते म्हणजेच फेडरिको मिशर. मित्रांनो फेडरिक मिशर यांनी न्यूक्लिक ॲसिडबद्दल सांगितले. म्हणजेच आपण सांगू शकतो द डिस्कवरी ऑफ न्यूक्लिक ॲसिड वॉज गिवन बाय फेडरिक मिशर. न्यूक्लिक ॲसिडची डिस्कवरी फेडरिक मिशर यांनी दिली, परंतु त्यावेळेस त्यांनी न्यूक्लिक ॲसिड हा शब्द वापरला नाही, तर त्यांनी न्यूक्लिन हा शब्द वापरला. म्हणजेच फेडरिक मिशर गिव्ज द डिस्कवरी ऑफ न्यूक्लिक ॲसिड इन 1869 1869 बाय न्यूक्लिन वर्ड. कोणत्या शब्दाच्या सोबत त्यांनी एक्सपेरिमेंट दिला आहे सॉरी किंवा जे काही समजा फेडरिक मिशर यांनी डिस्कवरी दिली आहे न्यूक्लिक ॲसिडची ती न्यूक्लिन या नावाने दिली होती. न्यूक्लिनचा मिनिंगसुद्धा होतो इनसाइड टू द न्यूक्लियस, म्हणजे न्यूक्लियसच्या मध्ये प्रेझेंट असणारे कंटेंट. मग न्यूक्लियसच्या मध्ये प्रेझेंट असणाऱ्या कंटेंटला जर फेडरिक मिशर यांनी न्यूक्लिन म्हटलं तर फेडरिक मिशरने असा कोणता एक्सपेरिमेंट केला की ज्या एक्सपेरिमेंटमुळे त्यांना न्यूक्लियसमध्ये असणारे कंटेंट लक्षात आले. तर त्यांनी एक्सपेरिमेंट जो केला तो एक्सपेरिमेंट आहे पस सेलचा. मित्रांनो फेडरिक मिशर यांनी लोकल हॉस्पिटलपासून पस सेल कलेक्ट केल्या. म्हणजे जो एक्सपेरिमेंट दिला तो एक्सपेरिमेंट ॲक्च्युली काय, तर तो जो एक्सपेरिमेंट होता तो एक्सपेरिमेंट केलेला आहे पस सेलवर. आणि ह्या पस सेल्स कुठून कलेक्ट केल्या, तर ह्या पस सेल कलेक्ट केल्या लोकल हॉस्पिटलपासून पस सेल कलेक्ट केल्या. या कलेक्ट केलेल्या पस सेलला त्यांनी वॉशआउट केलं साल्ट सोल्युशनने वॉशआउट केल्याच्या नंतर त्यांना त्या सेलमधले न्यूक्लियस क्लिअरली आयडेंटिफाय करता आले आणि या न्यूक्लियसमध्ये जे कंटेंट होते त्या कंटेंटला त्यांनी न्यूक्लिन म्हटलं. मग हे जे न्यूक्लिन मटेरियल फेडरिक मिशर यांना सापडलेलं आहे, यांनी जे न्यूक्लिन मटेरियल आयडेंटिफाय केलं या न्यूक्लिन मटेरियलला परत स्टडी करण्यात आली आणि ती जी स्टडी केली ती केलेली आहे ऑल्टमन यांनी. आणि ऑल्टमनने त्यावेळेस सांगितलं की न्यूक्लिनमध्ये फॉस्फरस कंटेंट आहे. कुठले कंटेंट आहे तर फॉस्फरस. मग न्यूक्लिनमध्ये जर फॉस्फरस कंटेंट असतील तर यांचं नेचर ॲसिडिक आहे. कसं आहे, ॲसिडिक आहे. म्हणजेच न्यूक्लिन इज नथिंग बट दॅट इज द ॲसिड, म्हणजे ते एक प्रकारचं ॲसिड आहे आणि देअरफॉर दिस न्यूक्लिन नोन ॲज अ न्यूक्लिक ॲसिड, आणि म्हणून या न्यूक्लिनला न्यूक्लिक ॲसिड म्हटलं. मग आता आपण न्यूक्लिक ॲसिडबद्दल सांगू शकतो. आता डिस्कवरी काय न्यूक्लिक ॲसिडची डिस्कवरी फेडरिक मिशर यांनी दिली आणि देते वेळेस त्यांनी न्यूक्लिन नाव वापरलं. म्हणजेच इन 1869 द न्यूक्लिक ॲसिड आयडेंटिफाईड ॲज अ न्यूक्लिन या नावाने ते ओळखलं गेलं. आणि त्याच्यानंतर ऑल्टमन इन 1889 म्हणजे 1889 1889 ऑल्टमन आयडेंटिफाईड न्यूक्लिन मटेरियल ॲनालाइज्ड अँड ही कॉल्ड देम न्यूक्लिक ॲसिड. नंतर त्यांनी ॲनालाइज करून त्याला न्यूक्लिक ॲसिड असं म्हटलं. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी न्यूक्लिक ॲसिडबद्दल आपण चर्चा केलेली आहे. आता ॲक्च्युली जे न्यूक्लिक ॲसिड आहेत हे न्यूक्लिक ॲसिड 2 प्रकारचे आहेत. किती प्रकारचे आहेत, 2 प्रकारचे. त्यामध्ये पहिलं न्यूक्लिक ॲसिड आहे ज्याला आपण DNA म्हणतो.
आणि दुसरं न्यूक्लिक ॲसिड आहे ज्याला आपण RNA असं म्हणत असतो. साहजिकच DNA आणि RNA या दोन्ही मॉलिक्यूलचं आपल्याला स्ट्रक्चर लक्षात आलं आणि याच्या पूर्वीसुद्धा आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. येता 10वीपासून आपण DNA काय आणि RNA काय ह्या दोन्ही गोष्टीचा अभ्यास केला आहे. मग त्याच बेसिसवर आपण आज DNA आणि RNA एक्सप्लेन करणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये अवघड असं कुठल्याही प्रकारचं नाही. प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा की ॲक्च्युली आत्तापर्यंत जो पार्ट झाला या पार्टमध्ये क्वेश्चन येऊ शकतो का. मित्रांनो, निश्चितच या पार्टवर क्वेश्चन येऊ शकतो आणि आलेला जो क्वेश्चन आहे तो आल्टमनशी संबंधित आहे. आल्टमन सारख्या शास्त्रज्ञावर एम्स एक्झाममध्ये क्वेश्चन आलेले आहेत. मग आपण थोडं समोर जाणार. आता ॲक्च्युली समोर गेल्याच्यानंतर आपण काय एक्सप्लेन करणार, तर आपण एक्सप्लेन करणार आहोत न्यूक्लिक ॲसिड. ठीक आहे, बघू आता ॲक्च्युली न्यूक्लिक ॲसिड काय आहे ते. बेसिकली जे न्यूक्लिक ॲसिड आहेत हे दोन प्रकारचे आहेत. मीन्स देर आर टू मेन टाइप्स ऑफ द न्यूक्लिक ॲसिड. दॅट इज नंबर 1 DNA अँड सेकंड इज द RNA. So we are going to discuss about the DNA and RNA. But before that, actually nucleic acid, where it is found, न्यूक्लिक ॲसिड कुठं सापडतात हे महत्त्वाचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. मित्रांनो, न्यूक्लिक ॲसिड हे सापडतात कुठं हे सांगते वेळेस सगळ्यात महत्त्वाच्या आपल्या जे प्रश्नाचं उत्तर आहे त्या उत्तरामध्ये लक्षात येणारी पहिली गोष्ट आहे, याला न्यूक्लिक ॲसिड म्हणतात. म्हणजे हे न्यूक्लियसमध्ये सापडतात. म्हणजे पहिलं उत्तर आपल्या त्या ठिकाणी काय असेल की न्यूक्लिक ॲसिड न्यूक्लियसमध्ये सापडतात. ठीक आहे, अजून न्यूक्लिक ॲसिड कुठे सापडतात, तर अजून न्यूक्लिक ॲसिड सेल ऑर्गनलमध्ये सापडतात, सायटोप्लाझममध्ये सुद्धा सापडतात. म्हणजेच द प्रेझेंटेशन ऑफ न्यूक्लिक ॲसिड दॅट इज द DNA और RNA फाउंड ॲट द डिफरंट टाईप ऑफ सेल ऑर्गनल, सायटोप्लाझम अँड ऑल्सो इन न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियसमध्ये सुद्धा आहे, सायटोप्लाझममध्ये सुद्धा आहे आणि सेल ऑर्गनलमध्ये सुद्धा आहे. मग ॲक्च्युली समोर जाण्यापेक्षा आपण त्यांचं एक्झॅक्ट लोकेशन आणि ते सापडतात कुठे याबद्दल चर्चा करू आणि त्यावर परीक्षेला क्वेश्चनसुद्धा येऊ शकतो. आणि हा जो क्वेश्चन आहे जो आपण आता या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहोत, लोकेशन किंवा कुठं हे न्यूक्लिक ॲसिड सापडतात, तर हा क्वेश्चन जो तयार होतो तो सेल टॉपिकशी संबंधित असतो. म्हणून आपण या ठिकाणी एक्सप्लेन तेवढं डिटेल नाही करणार. तर बघू ॲक्च्युली यांची कुठं सापडतात. तर इट इज फाउंड इन, कुठं सापडतात, वेअर इट इज प्रेझेंट, कुठं हे प्रेझेंट आहेत. त्यामध्ये फर्स्ट वन दिलेलं आहे इट इज फाउंड इन न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये आहेत. सेकंड वन इट इज ऑल्सो फाउंड इन सेल ऑर्गनल्स, सेल ऑर्गनल्स अँड देन मोस्टली इट इज फाउंड इन सायटोप्लाझम, सायटोप्लाझममध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. आता सेल ऑर्गनल म्हणजे कुठल्या प्रकारचे, जसं फॉर एक्झाम्पल आपण सांगू शकतो मायटोकॉन्ड्रिया, मायटोकॉन्ड्रिया कॉमा प्लास्टिड्स, अशा प्रकारच्या सेल ऑर्गनलमध्ये हे सापडू शकतात. त्यानंतर मित्रांनो ॲक्च्युली हे कुठे सापडतात हेही आपल्या लक्षात आलं. मग आता आपण डायरेक्टली न्यूक्लिक ॲसिडकडे जाण्यास हरकत नाही. आतापर्यंतच्या पार्टमध्ये कुठेही त्या ठिकाणी प्रॉब्लेम किंवा कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी अवघड असा पार्ट नव्हता. म्हणजे ॲक्च्युली आपण जो मॉलिक्युलर बेस ऑफ इनहेरिटन्स टॉपिक एक्सप्लेन करणार आहोत तो टॉपिक अत्यंत सोप्या पद्धतीने आणि सरळ आपला चालू आहे. तर जाऊ आपण थोडं समोर. न्यूक्लिक ॲसिड हे आपणास दोन प्रकारचे दिले, DNA आणि RNA. सगळ्यात अगोदर आपण DNA बद्दल बोलू. मित्रांनो, DNA म्हणजेच त्याचा फुल फॉर्म दिला आहे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. अत्यंत सोपा आणि इयत्ता 8वीच्या पुस्तकापासून हा फुल फॉर्म आपण अभ्यास करत आलेला आहोत. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड याचा मिनिंगच असा आहे की न्यूक्लियसमध्ये सापडणारं हे ॲसिड आहे. परंतु रायबोज म्हणजे काय, तर रायबोजचा मिनिंग आहे शुगर रिंग. म्हणजेच तयार झालेलं जे DNA स्ट्रक्चर आहे किंवा जो DNA मॉलिक्यूल आहे तो शुगर कंपोजिशन आहे आणि शुगर कंपोजिशन असून न्यूक्लियसमध्ये सापडतो, म्हणून त्याला डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड असं आपण म्हणू शकतो. मग DNAमध्ये कंपोजिशन काय आणि हा जो DNA आहे जर आपण याला डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणून ओळखू शकतो, तर या DNAबद्दल आपण थोडी चर्चा करू. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड, मग हा जर डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड असेल तर याचं बेसिक फंक्शन काय, याचं बेसिक फंक्शन त्या ठिकाणी दिलं आहे. याचं मुख्य कार्य दिलेलं आहे इट
ट्रान्समिट जेनेटिक इन्फॉर्मेशन हा ट्रान्समिट करू शकतो. ठीक आहे. मग जेनेटिक इन्फॉर्मेशन हा जर ट्रान्समिट करत असेल तर याला आपण जेनेटिक मटेरियलसुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. आता ॲक्च्युली हा कसा तयार झाला, याचं नेचर काय आहे, तर याचं नेचर आहे ॲसिडिक, सापडतो न्यूक्लियसमध्ये किंवा सगळीकडे. जसं आपण या ठिकाणी सांगितलं न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहे, सेल ऑर्गनलमध्ये प्रेझेंट आहे, सायटोप्लाझममध्ये सुद्धा तो प्रेझेंट आहे. मग एवढ्या गोष्टी जर लक्षात आल्या तर ॲक्च्युली हा तयार कसा झाला. मग हा जर तयार कसा झाला हे आपल्याला स्टडी करायचं असेल तर आपणास पाहावं लागणार आहे कॉम्पोजिशन ऑफ DNA, म्हणजेच DNAचं कंपोजिशन आपण एक्सप्लेन करणार. ठीक आहे. जाऊ थोडं समोर. नेक्स्ट पॉईंट आहे आपला कंपोजिशन ऑफ DNA. म्हणजेच DNAमध्ये कुठल्या प्रकारचे कंटेंट आहेत किंवा विच पार्टिकल्स और विच कंपोनंट रिस्पॉन्सिबल टू प्रिपेअर अँड फॉर्म DNA मॉलिक्यूल. कोणते पार्टिकल, कोणते कंटेंट DNA मॉलिक्यूलला तयार करतात हे आपण एक्सप्लेन करणार आहोत. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा पार्टिकल दिलेला आहे तो म्हणजेच पेंटोज शुगर. सेकंड दिलेला आहे नायट्रोजन बेस. थर्ड वन दिलेला आहे फॉस्फोरिक ॲसिड. अशा प्रकारे. आणि या तीन कंटेंटपासून जो तयार झालेला मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल म्हणजेच डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड, दॅट इज द DNA. मित्रांनो, पेंटोज शुगर, नायट्रोजन बेस आणि फॉस्फोरिक ॲसिड याबद्दल आपणास थोडी माहिती ऑलरेडी आहे. पेंटोज शुगर म्हणजेच काय या नावामध्येच लक्षात येते आपल्याला, ते म्हणजेच पेंटचं मिनिंग होतं 5. आता या ठिकाणी 5 काय आहेत, तर या ठिकाणी 5 कार्बन आहेत आणि 5 कार्बनपासून तयार होणारं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण पेंटोज शुगर म्हणतो. पेंटोज शुगर जी आहे ही पेंटोज शुगर 5 कार्बनपासून जर तयार होत असेल तर निश्चितच त्या कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी डिफरंट टाईपचे हायड्रॉक्सिल ग्रुप एकत्र आले आहेत, डिफरंट टाईपचे हायड्रोजन ग्रुप एकत्र आले आहेत आणि हे सगळे एकत्र येऊन यांच्यापासून तयार झालेली आहे ती म्हणजे शुगर रिंग. आणि ही शुगर रिंग समोर बॅकबोन तयार करण्यासाठी मदत करत असते. बॅकबोन म्हणजे काय हे आपल्याला लगेच लक्षात येणार आहे, त्याच्याबद्दल असं घाबरून जाण्यासारखं काहीही नाही. तर मित्रांनो लक्षात घ्या, पेंटोज शुगरमध्ये 5 कार्बन आहेत. मग 5 कार्बन जर असतील तर ह्या 5 कार्बनपासून तयार झालेली शुगर पेंटोज शुगर आहे आणि हीच शुगर समोर नायट्रोजन बेस आणि फॉस्फोरिक ॲसिड यांच्यासोबत ग्लायकोसायडिक बॉन्ड, त्यानंतर डायस्टर बॉन्ड असे वेगवेगळे बॉन्ड तयार करून एक DNAचं आपल्याला स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार करून दाखवते. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ते आपण समोर पाहणार आहोत. परंतु त्यापूर्वी ॲक्च्युली पेंटोज शुगर म्हणजे काय, पेंटोज शुगरचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस पेंटोज शुगरमध्ये 5 कार्बन आहेत पहिली गोष्ट. त्यानंतर पेंटोज शुगरची जी रिंग तयार झाली आहे या रिंगमध्ये ॲक्च्युली 4 कार्बन आहेत. त्याचबरोबर रिंगमध्ये एक ऑक्सिजनसुद्धा आहे. म्हणजेच ऑक्सिजन किती आहे तर 1 रिंगमध्ये, 1 ऑक्सिजन अँड 5 कार्बन अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. ज्या ठिकाणी 4 कार्बन आणि 1 ऑक्सिजन यांच्यापासून तयार झालेली जी रिंग आहे त्या रिंगला आपण फ्युरॅनोज असं म्हणत असतो. म्हणजेच इट इज ऑल्सो नोन ॲज अ फ्युरॅनोज. परीक्षेला क्वेश्चन विचारलेला आहे या ठिकाणी. फ्युरॅनोज म्हणजे 4 कार्बन अँड 1 ऑक्सिजन. मग आता ॲक्च्युली कार्बन 5 दिसतात पण यांच्यापासून तयार झाली पेंटोज शुगर रिंग तर आपणास 4 कार्बनपासून दिसते. मग स्ट्रक्चर कसं असेल रिंगचं, नियमानुसार आपण त्या ठिकाणी 1 ऑक्सिजन देऊन टाकू. ऑक्सिजन या ठिकाणी 1 दिल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे अशा प्रकारचं स्ट्रक्चर मिळते. ज्या स्ट्रक्चरमध्ये कार्बन पोझिशन आणि कार्बन नंबरिंग हे सुद्धा आपण कंप्लीट करू. बघू आता कार्बन पोझिशन आणि कार्बन नंबरिंग काय ते. दिस इज द कार्बन नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ
आणि 5व्या नंबरचा जो कार्बन आहे तो या ठिकाणी दिला आहे, म्हणजेच देर आर 5 कार्बन. परंतु रिंगमध्ये कार्बन किती आहेत? 1, 2, 3 आणि 4. म्हणजे रिंग ही 4 कार्बनपासून तयार झाली. एक ऑक्सिजन पण रिंगमध्ये आहे. मीन्स द फॉर्मेशन ऑफ अ शुगर रिंग बाय द 1 ऑक्सिजन अँड 4 कार्बन आयटम. सच ए रिंग नोन ॲज अ फ्युरॅनोज रिंग. अशा रिंगला आपण फ्युरॅनोज असं म्हणत असतो, अत्यंत सोप्या पद्धतीनं. तर मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी दिलेलं स्ट्रक्चर आहे हे झालं रिंग स्ट्रक्चर. परंतु या रिंग स्ट्रक्चरला आपण व्हॅलेन्सीनुसार सॅटिस्फाय करू. जसं की या ठिकाणी एक ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, या ठिकाणी एक हायड्रॉक्झिल ग्रुप आहे, या ठिकाणी एक हायड्रोजन आहे, या ठिकाणी एक हायड्रॉक्झिल ग्रुप आहे, या ठिकाणी सुद्धा एक हायड्रोजन आहे आणि या ठिकाणी एक हायड्रॉक्झिल ग्रुप आहे. त्यानंतर या ठिकाणी एक हायड्रोजन आहे आणि या ठिकाणी दिलं आहे CH2OH. अशा प्रकारचं सिंपल स्ट्रक्चर आपल्या लक्षात आलं. परंतु मित्रांनो आपण DNA स्ट्रक्चर पाहतो. DNA स्ट्रक्चर पाहतो त्यावेळेस नावामध्ये डिऑक्सी हा शब्द दिलेला आहे. मग नावामध्ये जर डिऑक्सी शब्द असेल तर निश्चितच याच्यामध्ये एका ऑक्सिजनचं इलिमिनेशन असेल, एखादा ऑक्सिजन कुठेतरी कमी झालेला असेल आणि म्हणूनच त्याला आपण डिऑक्सी म्हणतो. मग ॲक्च्युली कुठं ऑक्सिजन कमी झाला असेल तर ऑक्सिजन कमी झाला आहे 2nd नंबरच्या पोझिशनच्या हायड्रॉक्झिल ग्रुपपाशी. म्हणजे या ठिकाणचा ऑक्सिजन मी आता इरेज करतो, म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजन नाही. म्हणजे DNAच्या पेंटोज शुगर रिंगमध्ये हायड्रॉक्झिल मॉलिक्यूलपाशी प्रेझेंट असणारा ऑक्सिजन निघून गेला. आता तो का निघून गेला आणि या ठिकाणी कोणता बॉन्ड तयार होतो आणि तो पुढे कोणासोबत बॉन्ड फॉर्म करतो हे आपण नंतर पाहणार आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारची रचना आपल्या लक्षात आलेली आहे. याला म्हणायचं पेंटोज शुगर रिंग. त्या रिंगमध्ये 4 कार्बन, 1 ऑक्सिजन आणि जनरली एक फंक्शनल ग्रुप आहे. आता या ठिकाणी प्रेझेंट असणारा जो हायड्रॉक्झिल ग्रुप आहे, दिस हायड्रॉक्झिल ग्रुप नोन ॲज अ फंक्शनल ग्रुप. याला आपण फंक्शनल ग्रुप म्हणू शकतो. फंक्शनल ग्रुप म्हणजे एवढ्या सोप्या पद्धतीचं पेंटोज शुगर रिंगचं स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये अवघड असं काहीही नाही. ठीक आहे. त्यानंतर थोडं समोर जाऊ. समोर आल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येते नायट्रोजन बेसिस. ॲक्च्युली नायट्रोजन बेसिस 2 प्रकारचे दिले आहेत. एक आहे प्युरिन आणि दुसरा आहे पिरिमिडिन्स. मित्रांनो प्युरिनमध्ये ॲडेनाईन आणि गॉनिन आहे प्युरिनमध्ये. म्हणजेच आपण याला पॅग म्हणू शकतो लक्षात ठेवण्यासाठी. पॅग PAG म्हणजेच प्युरिन्स, ॲडेनाईन अँड गॉनिन. देन पिरिमिडिन्समध्ये राहिलेले 2 कंटेंट आहेत नायट्रोजन बेसिसचे, जसं की आपण सांगू शकतो. त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजेच सायटोसिन, दुसरा आहे थायमिन. हे 2 आपण DNAच्या संदर्भात चर्चा करतो म्हणून आपण सायटोसिन आणि थायमिनच घेतला. जर DNA पासून जर RNA तयार होत असेल तर थायमिन हा रिप्लेस होतो आणि त्या ठिकाणी युरॅसिल येते. आता हा का येतो, युरॅसिल थायमिनला का रिप्लेस करतो हे आपण नंतर पाहणार आहोत आणि तेवढं डीपमध्ये सध्या नाही जायचं आपल्याला. तर मित्रांनो लक्षात घ्या, पिरिमिडिन्समध्ये PCT म्हणजेच सायटोसिन, थायमिन आणि RNAचा जर विचार केला तर पिरिमिडिन्स also has uracil, means थायमिन रिप्लेस बाय युरॅसिल. अशा प्रकारची रचना आपण सांगू शकतो. म्हणजे ही सोपी पद्धत त्या ठिकाणी आपण सांगितली. आपण ज्यावेळेस DNAचं स्ट्रक्चर लक्षात घेतो त्यावेळेस स्ट्रक्चरमध्ये आपण यांचे इनिशियल लेटर यूज करतो. जसं की ॲडेनाईनसाठी आपण A वापरतो, गॉनाईनसाठी आपण G वापरतो आणि सायटोसिनसाठी आपण C वापरतो, थायमिनसाठी T आणि युरॅसिलसाठी आपण U. अशा प्रकारचे सिंपल त्या ठिकाणी इनिशियल लेटर अल्फाबेट्स आपण वापरू शकतो. मित्रांनो त्यानंतर आपण फॉस्फरिक ॲसिडकडे येऊ. फॉस्फरिक ॲसिडचा जर आपण विचार केला तर आपण फॉस्फरिक ॲसिड CBSEच्या 6वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा वाचू शकतो. म्हणजे एवढ्या सोप्या पद्धतीने आणि एवढ्या अगोदरपासून ह्या टर्म आपल्या लक्षात आलेल्या आहेत. मग फॉस्फरिक ॲसिडची डिटेल स्टडी आपण कधी केली तर फॉस्फरिक ॲसिडची डिटेल स्टडी आपण 10वीच्या पुस्तकामध्ये केलेली आहे. त्यानंतर आपण 11वीला सुद्धा केली. आता 12वीला तर आपल्याला ऑलरेडी फॉस्फरिक ॲसिड दिलेलाच आहे. हा फॉस्फरिक ॲसिड ॲक्च्युली काय तर हा फॉस्फरिक ॲसिड H3PO4 या फॉर्म्युल्यानं आपण सांगू शकतो. H3PO4. आता याचं जनरल स्ट्रक्चर कसं असेल बरं, जनरल स्ट्रक्चर कसं सांगता येईल. H3PO4 याच्यामध्ये
स्ट्रक्चर ज्यावेळेस आपण एक्सप्लेन करतो त्यावेळेस आपण ज्या DNA मॉलिक्यूलचं कंपोजिशन एक्सप्लेन करते वेळेस आपण जेव्हा DNA मॉलिक्यूलचं डिटेल स्ट्रक्चर बघू त्यावेळेस स्ट्रक्चरच्या वेळेस आपण याचा स्केलेटल फॉर्म कसा असतो हे एक्सप्लेन करणार आहोत. म्हणजे एवढ्या सोप्या पद्धतीचा आपला हा टॉपिक आहे. कुठल्याही प्रकारे अवघड असं काहीच नाही मित्रांनो. एक्सप्लेनेशनमध्ये काय काय बघितलं आज आपण सगळ्यात अगोदर बघितलं ते म्हणजेच मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स अत्यंत सोपा टॉपिक आहे, 8 मार्क मिळून देणारा आहे. जर हा टॉपिक 8 मार्क मिळून देत असेल तर निश्चितच आपण त्या ठिकाणी 8 मार्क कव्हर करणार आहोत. मग पहिला पॉईंट कोणता आहे तर तो आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक मटेरियल. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक मटेरियलमध्ये आपण जेनेटिक मटेरियलचे 3 कॅरेक्टर सांगितले. त्यामध्ये पहिला कॅरेक्टर आहे रेप्लिकेशनचा, त्याला आपण रेप्लिकेट प्रॉपर्टीज म्हणतो. दुसरा कॅरेक्टर आहे म्युटेशनचा आणि इनहेरिटेबल कॅरेक्टरचा. तिसरा जो कॅरेक्टर आहे तो कॅरेक्टर म्हणजेच त्या ठिकाणी जेनेटिक मटेरियल हा स्वतःची इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करू शकतो आणि इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करण्यासाठी तो ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस कंप्लीट करू शकतो अशा प्रकारचा. त्याही नंतर आपण ते एक छोट्या पॉईंटकडे आलो तो म्हणजेच न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिडची डिस्कवरी फेडरिक मिशर यांच्यामार्फत आपल्या लक्षात आली. त्यांनी 1869मध्ये ह्या कन्सेप्ट सांगितल्या आणि त्यांनी पस सेलवर हा एक्सपेरिमेंट केला. पस सेलला आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे कशा प्रकारे एक्झामाइन केलं तेही लक्षात आपण घेतलेलं आहे. मग या पस सेलमध्ये असणाऱ्या न्यूक्लियसची स्टडी झाली आणि त्या स्टडीमध्ये आपल्या लक्षात आलं की न्यूक्लिन कशाला म्हणायचं. न्यूक्लिन म्हणजेच इनसाइड टू द न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या मध्ये. मग न्यूक्लियसच्या मध्ये काय आहे तर न्यूक्लियसच्या मध्ये प्रेझेंट आहे न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिड ही टर्म दिली अल्टमन यांनी आणि अल्टमन यांच्या म्हणण्यानुसार आपण फॉस्फरिक ॲसिड त्या ठिकाणी प्रेझेंट असते हेही त्या ठिकाणी लक्षात घेतलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्याच्या नंतर आपण आलो एक्झॅक्ट जेनेटिक मटेरियल कोणतं आहे तर जेनेटिक मटेरियल आहे DNA आणि RNA. मग DNAचं आपण स्ट्रक्चर एक्सप्लेन करत होतो. हे स्ट्रक्चर एक्सप्लेन करण्याच्या सुरुवातीला किंवा पूर्वी आपणास DNAचं कंपोजिशन माहिती होणं गरजेचं होतं आणि हे कंपोजिशन माहिती करणं अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे आपण ते कंपोजिशन माहिती केलं आणि त्या कंपोजिशनमध्ये आपण सांगितलं की त्या ठिकाणी पेंटोज शुगर आहे, त्या ठिकाणी नायट्रोजन बेसेस आहेत आणि त्याच ठिकाणी फॉस्फरिक ॲसिडसुद्धा आहे ज्याच्यामुळे त्याला ॲसिडिक ही टर्म मिळाली. आता मित्रांनो पेंटोज शुगर जी आहे ती पेंटोज शुगर 4 कार्बन 1 ऑक्सिजन यापासून रिंग तयार झालेली आहे आणि रिंग तयार करते म्हणून त्या रिंगला फ्युरॅनोज म्हटलं आणि 2013नुसार या ठिकाणी क्वेश्चन तयार झालेला आहे. मग फ्युरॅनोज रिंग आपण आयडेंटिफाय केली. फ्युरॅनोज रिंगमध्ये आपल्यास माहिती आहे 4 कार्बन 1 ऑक्सिजन. ठीक आहे. व्हॅलेन्सी सॅटिस्फाय केली. हायड्रॉक्सिल ग्रुप हायड्रोजन ग्रुप तिथं आपण त्या ठिकाणी सबस्टिट्यूट केलेत आणि त्याच्यानंतर डायग्राममध्ये जे स्ट्रक्चर आपण काढलं त्या स्ट्रक्चरमध्ये आपण 5 कार्बन पासून तयार केलेलं स्ट्रक्चर हे पेंटोज शुगरचं दिले. म्हणजे रिंगमध्ये 4 आणि बाहेर 1 असे 5 कार्बन त्या ठिकाणी सांगितले. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार केल्याच्यानंतर आपण छोटीशी कन्सेप्ट क्लिअर केली ती म्हणजे फंक्शनल ग्रुप. म्हणजे या ठिकाणी फंक्शनल ग्रुप कोणता आहे तर तो आहे हायड्रॉक्सिल ग्रुप. आणि डिऑक्सी म्हटल्यामुळे त्या ठिकाणी एकच हायड्रॉक्सिल ग्रुप आपल्या लक्षात आला आहे आणि तो फंक्शनल या ठिकाणी 3 नंबरच्या कार्बनला आहे किंवा 3rd पोझिशनला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण आलो नायट्रोजन बेसेसकडे. नायट्रोजन बेसेसमध्ये आपण प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स असे 2 नायट्रोजन बेस एक्सप्लेन केले. त्यामध्ये प्युरिन्समध्ये ॲडेनाईन आणि ग्वानाईन व पिरिमिडिन्समध्ये सायटोसिन आणि थायमिन. त्यानंतर सायटोसिन आणि थायमिनला रिप्लेस जर आपण युरॅसिलसोबत केलं तर आपणास त्या ठिकाणी RNAचं स्ट्रक्चर लक्षात येते. म्हणून आपण DNA बद्दल बोलत असल्यामुळे आपण सायटोसिन आणि थायमिन यांचाच विचार करू. त्यानंतर आपण थोडं समोर आल्याच्यानंतर आपण फॉस्फरिक ॲसिडचा फॉर्म्युला बघितला तो म्हणजेच H3PO4. फॉस्फरिक ॲसिड नायट्रोजन बेसिस आणि DNAच्या कडे असणारी बॅकबोन शुगर ह्या सगळ्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो अत्यंत सोप्या पद्धतीचा हा टॉपिक आहे. याच्यामध्ये घाबरून जाण्याची कुठलीही गरज नाही. म्हणजेच लॉकडाऊन पिरियडमध्ये आणि जसं की एक्झाम आपली 80 दिवस समोर ढकलल्या गेली म्हणजे आपणास मिळालेले जे 80 दिवस आहेत यामध्ये आपण परिपूर्णरित्या अभ्यास चांगल्या प्रकारे करणार आहोत. वारंवार झालेल्या टॉपिकला रिव्हिजन आणि NCERT या पुस्तकाचं पूर्णतः ॲनालिसिस आणि पूर्णतः डिटेल स्टडी हेच आपलं त्या ठिकाणी रिझल्ट देणारा बेसिक आणि चांगल्या प्रकारचा रूट आहे. या रूटला आपण न विसरता अभ्यास कंटिन्यू करायचा.